आपल्या देशात 6,49,000 मंदिर तर आहेतच, पण सोबत जवळपास 6 लाख मस्जिद सुद्धा आहेत, ज्या की पाकिस्तान, बांगलादेश यासारख्या इस्लामिक देशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत। आणि मस्जिदच नाही तर देशात 34,403 चर्च आहेत, 8,528 गुरुद्वारे आहेत। आणि जसं मंदिर पैसे कमवतात तसे बाकीचे धार्मिक स्थळ सुद्धा पैसे कमवतच असतील, पण मग जसं सरकार मंदिरावर कंट्रोल ठेवून असतं तसं मस्जिद व चर्चवर ठेवतं का? आणि मिळालेली देणगी किती आहे, ती कोणकोणत्या मार्गाने आली व ती कुठे कुठे खर्च करायची आहे याचं ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्यासाठी जसे मंदिराचे ट्रस्ट असतं तसं मस्जिदमध्ये, चर्चमध्ये असतं का? आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मंदिर कसे पैसे कमवतात, कुठे खर्च करतात, तसंच आज आपण मस्जिद, चर्च व गुरुद्वारे हे पैसे कसे कमवतात व कुठे कुठे खर्च करतात पाहणार आहोत सविस्तर या व्हिडिओमध्ये। आपल्या देशात हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम, शीख, बौद्ध, जैन यासारखे अनेक धर्म आहेत, पण आपल्या भारत भूमीवर सर्वात आधी हिंदू धर्मांचे लोक वास्तव्यास होते। मग कालांतराने इतर धर्म वेगवेगळ्या मार्गाने इथे प्रस्थापित व्हायला लागले। तसं 610 AD मध्ये अरब देशामधून व्यावसायिक जहाजं दक्षिण भारतात यायला लागली आणि हळूहळू इस्लाम धर्म समुद्र किनारपट्टीवर असणाऱ्या शहरांमध्ये पसरायला लागला। आणि तेव्हाच पहिल्यांदा केरळमधील मप्पिला समुदायाने इस्लाम धर्म स्वीकारला व 628 AD मध्ये भारतातली पहिली मस्जिद बांधण्यात आली, जिचं नाव आहे चेरामन जुमा मस्जिद। आणि ही मस्जिद आज केरळमधील कोंडगुलूर शहरात आहे। आणि याच केरळमधील कोची शहरात 52 AD मध्ये बांधण्यात आलेली सेंट थॉमस चर्च ही भारतातली पहिली चर्च आहे। आणि आज रेल्वे व डिफेन्स सेक्टर नंतर भारतात सगळ्यात जास्त जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर आहे आणि त्याची किंमत जवळपास 120 लाख करोड रुपये आहे। तर कॅथोलिक चर्च या खाजगी ऑर्गनायझेशनकडे भारतात सगळ्यात जास्त जमीन आहे, ज्याचं व्हॅल्युएशन तब्बल 20,000 ते 50,000 करोड रुपये आहे। म्हणजे भारतात फक्त मंदिर श्रीमंत नाहीत। आता जसं मंदिराकडे देणगी, भेटवस्तू या मार्गाने पैसे येत असतात, तसं चर्चकडे कसे पैसे येतात ते पाहूयात व यानंतर मस्जिद व गुरुद्वारे यांची माहिती आपण पाहूयात। तर चर्चकडे या 5 प्रकारे पैसे येतात आणि त्यात पहिला आहे देणगी। पण जसं मंदिरामध्ये दानपेटी असते तशी दानपेटी क्वचितच एखाद्या चर्चमध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे जास्त करून चर्च या 3 मार्गाने देणगी स्वीकारतात। त्यात पहिला आहे टायदिंग किंवा मराठीत आपण याला दशांश म्हणतो। या प्रकारात कसे पैसे गोळा केले जातात हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूयात। समजा तुम्ही महिन्याला 10,000 रुपये कमवत असताल आणि तुम्ही एखाद्या चर्चला टायदिंग द्यायचे ठरवता, तेव्हा तुम्हाला तुमच्या कमाईतल्या त्या 10,000 रुपयांमधील 10% पैसे म्हणजे 1,000 रुपये त्या चर्चला दान करावे लागतात। तसं समजा जर तुम्ही 10 लाख कमवत असताल तर 1 लाख रुपये दान करावे लागतील। आता ही पद्धत युरोपियन देशात खूप चालते, त्यामुळे तिथल्या चर्च एखाद्या टेक कंपनीला मागं टाकतील एवढा रेव्हेन्यू कमवत असतात। पण आपल्या भारतात ही टायदिंग पद्धत जास्त चालत नव्हती, म्हणून कॅथोलिक चर्चने टायदिंगच्या जागेवर टीथ असा नवा एक प्रकार काढला आणि यात तुम्हाला 10% ऐवजी कमाईतील 1% रक्कम दान करावी लागते आणि यातून चर्च बराच पैसा कमवते। आता या देणगी प्रकारात दुसरा आहे फंडरायझर। जेव्हा चर्चला एखादं मोठं काम करायचं असेल, जसं की स्कूल कॉलेजचे काही काम असेल किंवा चर्चचे एखादे बांधकाम करायचे असेल, तेव्हा चर्चकडून एक कार्यक्रम भरवण्यात येतो व शहरातील मोठमोठ्या व्यक्तींना निमंत्रित केलं जातं व तिथे आलेल्या व्यक्तींना सांगितलं जातं की चर्चला असे एक मोठे काम करायचे आहे, त्यासाठी तुमच्या मर्जीने काही पैसे दान केले जावेत। आणि या प्रकारात सुद्धा अनेक लोक सढळ हाताने पैसे दान करतात। आता या देणगी प्रकारातच शेवटचं आणि तिसरं आहे ऑफेट्री। आता याला ऑफेट्री किंवा कलेक्शन म्हणतात। या प्रकारात दर रविवारी किंवा जेव्हा लोक चर्चमध्ये एकत्रित जमतात तेव्हा एक प्लेट किंवा एखादी बॅग फिरवली जाते, ज्याच्या त्याच्या इच्छेने पैसे किंवा भेटवस्तू त्या बॅगमध्ये टाकल्या जातात आणि अशा पद्धतीने देणगी प्रकारात चर्च पैसे गोळा करते। आता देणगीनंतर आहे डिजिटल प्लॅटफॉर्म। या प्रकारात चर्च एखादे रेडिओ चॅनल किंवा TV चॅनल चालवत असतं। आता ज्या छोट्या चर्च आहेत त्या शक्यतो हे करत नाहीत, पण ज्या मोठमोठ्या चर्च आहेत ते असले रेडिओ चॅनल किंवा TV चॅनल चालवतात व त्यावर ख्रिश्चन धर्माविषयी अनेक कार्यक्रम चालवतात, ज्यातून त्यांना स्पॉन्सरशिप, जाहिराती, ऑनलाईन डोनेशन अशा विविध प्रकारे पैसे कमवले जातात व धर्माचा प्रचार प्रसार सुद्धा केला जातो। आता या डिजिटल प्लॅटफॉर्म नंतर आहे इन्व्हेस्टमेंट। होय, चर्च हे जरी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असलं तरी ती स्टॉक्स, बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करतात। अमेरिकेत द मॉनमॉर्न नावाची एक चर्च आहे, जिची एकूण संपत्ती $265 बिलियन आहे व तिचा स्टॉक मार्केटमधील पोर्टफोलिओ $55 बिलियन म्हणजे $5,500 करोड आहे। बघा, म्हणजे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आहे म्हटल्यावर रिटर्न्स किती येत असतील काय माहित। आता यानंतर चौथा प्रकार आहे सर्व्हिसेस। या प्रकारात चर्च 3 प्रकारे पैसे कमवत असतं। त्यात पहिला आहे ऑक्शन। आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की दर रविवारी त्या प्लेटमध्ये किंवा बॅगमध्ये गिफ्ट स्वीकारले जातात,
तेच गिफ्ट्स काही काळाने ऑक्शन करून विकले जातात. दुसरा आहे जमीन किंवा प्रॉपर्टी भाड्याने देणे. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की कॅथोलिक चर्च भारतातली सर्वात मोठी खाजगी जमीन असणारी संस्था आहे, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही एखाद्या चर्चमध्ये गेले तर तुम्हाला भली मोठी मोकळी जमीन व झाडे व मधोमध एक चर्च दिसली असेल आणि याच जागेचा उपयोग एखादा कार्यक्रम, स्पोर्ट्स इव्हेंट भरवण्यासाठी भाडेतत्वावर दिली जाते. आता तिसरा आहे वेगवेगळ्या प्रोडक्ट्सची विक्री, ज्यात पुस्तके, मग, कप अशा एक छोट्या छोट्या वस्तू चर्चमध्ये श्रद्धाळूंसाठी ठेवल्या जातात, ज्यातून थोडाफार रेव्हेन्यू चर्चला मिळून जातो. आता हे 3 पॉईंट्स झाले सर्व्हिसेस मुद्द्याचे. आता आपल्या 5 प्रकारातील शेवटचा प्रकार आहे तिकीट सेल. यात चर्च वेगवेगळे कार्यक्रम भरवत असतं, जसे की टॅलेंट शो, मूव्ही नाईट किंवा एखादा धार्मिक कार्यक्रम, ज्याचे तिकीटं विकून चर्च पैसे कमवतं आणि अशा काही प्रकारांमधून चर्च बक्कळ पैसा कमवतं. आता हा कमवलेला पैसा कुठे खर्च केला जातो ते पाहूयात व त्यानंतर मस्जिदचा मुद्दा पाहूयात. आता सगळ्यात आधी गोळा झालेल्या पैशांमधून फादर, साफसफाईसाठीचे कर्मचारी व इतर स्टाफ यांचा सगळ्यांचा पगार केला जातो. त्यानंतर चर्चमध्ये काही रिनोव्हेशनचे काम असेल तर ते केले जाते. काही मोठ्याले चर्च, हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज चालवत असतात, त्यासाठी काही पैसे खर्च केले जातात. चर्चमध्ये येणाऱ्या श्रद्धाळूंसाठी काही नवीन सुविधा करायच्या असतील तर तिकडे काही पैसे खर्च केले जातात. धर्मप्रसारासाठी सुद्धा काही कार्यक्रम घ्यायचे असतील तर चर्च ते स्वखर्चाने आयोजित करते आणि हे सगळं करून जर पैसे शिल्लक राहिले असतील तर शेअर मार्केटमध्ये शेअर घेतले जातात किंवा जमिनी घेतल्या जातात आणि अशा काही प्रकारे चर्च खर्च करत असते. आता आपण चर्च पैसे कसे कमवतं व कसे खर्च करतं हे पाहिलं. आता मस्जिदचे पाहूयात. पण थांबा, तुम्हाला या व्हिडिओची एडिटिंग किंवा स्क्रिप्ट आवडली आहे का? नक्कीच आवडली असेल. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला एडिट करायचे शिकायचे असेल किंवा स्क्रिप्ट कशी लिहायची हे माहिती करून घ्यायची असेल तर मी तुमच्यासाठी एक खास कोर्स बनवणार आहे. पण त्याआधी मला तुमची थोडीशी माहिती लागणार आहे, जी की तुम्ही डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये भरू शकता, ज्या आधारे मी तो कोर्स डिझाईन करणार आहे. आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे येऊयात. जसं मंदिर, चर्च दानपेटी ठेवतात तसं शक्यतो मस्जिदमध्ये नसतं. तिथे दर शुक्रवारी प्रार्थनेसाठी जमा झालेले लोक ज्याच्या त्याच्या मर्जीने पैसे देतात. त्याला इन्फाक असं म्हटलं जातं. हा इन्फाक एक अरबी शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो की दान करणे, पण त्याच्या बदल्यात कशाची अपेक्षा ठेवायची नाही. आणि हा जनरली छोट्या मोठ्या मस्जिदचा सगळ्यात पहिला इन्कम सोर्स आहे. बाकी मस्जिदमध्ये काही बांधकाम करायचे असेल तर प्रार्थनेसाठी येणाऱ्या लोकांना तशी सूचना दिली जाते व व्हॉलेंटरी पैसे जमा केले जातात. आणि मस्जिदमध्ये एक इमाम व मुइझन असतात. त्यांना राज्य सरकारकडून दर महिन्याला पगार दिला जातो, पण ती मस्जिद वक्फ बोर्डमध्ये रजिस्टर असेल तरच दिला जातो. आता पगार किती दिला जातो हे प्रत्येक राज्यानुसार बदलत जातं. जसं दिल्लीमध्ये इमामला 18,000 तरी मुइझनला 16,000 पगार दिला जातो, तर हरियाणामध्ये 16 व 14,000. आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार आपल्या राज्यात मौलवीला 500 रुपये पगार होता, पण 2017मध्ये तो वाढवून 1,500 रुपये करण्यात आला आहे. आणि काही मोठमोठ्या मस्जिद, मद्रसा किंवा मुस्लिम शाळा चालवतात. त्या शाळेच्या शिक्षकांचा पगार सध्याच्या सरकारने जवळपास डबल केलेत. म्हणजे आधी डीएड असणाऱ्या शिक्षकांना 6,000 रुपये पगार होता, तोच आता 12,000 केला आहे व बीएड किंवा बीए असणाऱ्या शिक्षकांचा पगार 8,000वरून 18,000वर नेलेला आहे. आता तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की मस्जिद किंवा एखादा दर्गा मंदिरा एवढ्या किंवा चर्च एवढ्या मार्गाने पैसे कमवत नाही, मग इमाम व मद्रसांच्या शिक्षकांना सरकार पगार कसं देतं? तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या देशात सर्वात जास्त जमीन असणाऱ्यांपैकी 3 नंबर वक्फ बोर्ड आहे. आता हे वक्फ बोर्ड म्हणजे राज्यातील सर्व मस्जिद, दर्गे यांची देखरेख, बांधकाम, सोयीसुविधा हे सगळं करणारी राज्य सरकारच्या अंतर्गतली एक कमिटी आहे. आणि अशा एकूण देशात 30 कमिटी आहेत ज्यांच्याकडे टोटल 9,40,000 एकर जमीन आहे व तिची सध्याची किंमत जवळपास 120 लाख करोड रुपये आहे. आता या जमिनी काही शहरातील मोक्याच्या ठिकाणी आहेत, ज्यामुळे वक्फ बोर्डला त्या भाड्याने देता येतात किंवा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात येतात, ज्यामुळे वक्फ बोर्ड भरघोस पैसा कमवत असतं. एका रिपोर्टनुसार बहराईचं एका दर्ग्याला दरवर्षी तब्बल 7 करोड रुपये इन्कम होते. त्यातील 6 करोड 51 लाख रुपये तेथील स्थानिक कमिटी दर्ग्याच्या सोयी सुविधांसाठी स्वतःकडे ठेवते व 49 लाख रुपये स्टेट वक्फ बोर्डला दिले जातात. आता स्टेट वक्फ बोर्ड त्यातून 7 लाख रुपये सेंट्रल वक्फ काउन्सिलला देते आणि अशा प्रकारे सर्व राज्यातील वक्फ बोर्ड कमवलेल्या पैशांची वाटणी करत असतं. आता सरकार आलेल्या पैशातून व कमी पडले तर राज्य सरकारच्या तिजोरीतून इमाम व मदरसाच्या शिक्षकांचा पगार करतं. तर या काही मार्गाने मस्जिद पैसे कमावतं आणि खर्च करतं. आणि असंच काहीसं गुरुद्वाऱ्याचं पण आहे. आता मोठाली दर्गे किंवा काही चर्च आहेत ज्यांची देखरेख करण्यासाठी सरकारी लोक असतात का? जसं मंदिराच्या देखरेखीसाठी ट्रस्ट असतं, तर नाही. सरकार कोणत्याच चर्चवर किंवा मस्जिदवर कंट्रोल ठेवत नाही, पण ज्या त्या चर्चच्या किंवा मस्जिदच्या स्थानिक लोकांनी मिळून बनवलेली एक कमिटी हे सर्व काही पाहत असते. आता तुम्हाला काय वाटतं? जसं मंदिरच्या ट्रस्टमध्ये काही सरकारी माणसं असतात तसं मस्जिदमध्ये किंवा चर्चमध्ये ट्रस्ट स्थापन केले पाहिजे का? हे मला कॉमेंटमध्ये सांगा.
आणि मंदिर अर्थव्यवस्थेच्या व्हिडिओ जसे मी पॉइंट्स टू पॉइंट डिटेल माहिती सांगितली होती तशी या व्हिडिओत सुद्धा चर्च व मस्जिदची माहिती सांगितलेली आहे। आणि तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। व ज्यांना व्हिडिओ एडिट करणे शिकायचे असेल किंवा रिसर्च करून एक इंगेजिंग स्क्रिप्ट लिहायची शिकायची असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमधील फॉर्म नक्की भरा, जेणेकरून मी तुमच्यासाठी लवकरात लवकर तो कोर्स घेऊन येऊ शकतो। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।